इस्रायल आणि ज्यूचे संबंध जे पॅलेस्टाईनमध्ये तुम्हाला दिसतात, तसे भारतामध्ये असरशा इस्रायलचं मॉडेल हे जणू रापावं लागले. आणि आंदोलन करून जर प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या तरुणांना मारणं आणि त्यांना जेलमध्ये टाकणं आणि वर्षानुवर्ष बेल न देणं, सगळ्या मस्जिदींना मदरशांना टार्गेट करणं, त्यांच्या आरक्षणाच्या बद्दल भूमिका असं घेणं की त्यांना आरक्षण देणं म्हणजे त्यांच्या धर्माच्या आधारे देणं. खरं असं पाहिजे होतं की डाव्यांनी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणारे ठामपणे मुस्लिमांच्यावरती किंवा जसं दलितांच्या बाबतीत आदिवासींच्या बाबतीत आम्ही उभारतो तसं मुस्लिमांच्या बाबतीत जर उभारलो असतो तर या देशाचं नुकसान झालं नसतं असं मला वाटतं. इतिहास असेल, वर्तमान असेल, भविष्य असेल, या सगळ्यांना ते प्रत्येक घटना ही धार्मिक नजरेनेच बघतात. मग एक तर ती अल्लाची कृपा आहे किंवा अल्लाचा अभिशाप आहे. ते वास्तव बघू शकत नाहीत. असं का घडलं? काही दिवसांपूर्वी महम्मद मदानी यांचं एक भाषण आणि त्याच्यावरतीच्या प्रतिक्रिया आणि असं खूप मोठं गदारोळ त्या भाषणावरून झाला. आणि त्याच्यानंतर मला असं वाटलं की मी ह्या प्रश्नाकडे पाहतो. हुमायून मुर्सल आहेत माझे मित्र. तेव्हा आपण नेमकं कसं ह्या प्रश्नाकडे पाहिलं पाहिजे, याचे काय काय परिणाम आणि दुष्परिणाम घडत आहेत, मुस्लिम समाजाचं नेमकी मनस्थिती काय आहे, हिंदू समाज त्याला कसा रिॲक्ट करतो किंवा एकमेकाची रिॲक्शन कशी घडते आहे, असे प्रसंग पुन्हा पुन्हा येत आहेत. पण मला असं वाटलं की डाव्या चळवळीमध्ये इतकी वर्ष आपण काम करत आहोत. मी सतीश लोंढे आणि हुमायून मुर्सल आम्ही दोघेही गेली 40 वर्षांपासून श्रमिक मुक्ती दल, नंतर हुमायून पुढे गेली 30 वर्ष मुस्लिम समाजात विशेषतः काम करत आहेत. एक चांगली जाण त्या प्रश्नासंबंधी असलेला एक खूप जाणता कार्यकर्ता आहे. म्हणून मी म्हटलं की त्या प्रश्नावरती थोडंसं आपण सविस्तर बोलणं आवश्यक आहे. आणि ही रिॲक्शनरी पद्धतीनं त्याचे दुष्परिणाम कमी करण्याच्या पद्धतीनं काही मुद्दे संदर्भासहित लोकांच्या समोर जाण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आपण बोलणं गरजेचं आहे आणि आपण जे बोलू, गप्पा मारू, ते लोकांपर्यंतही पोहोचवण्याची गरज आहे असं मला प्रकर्षाने वाटलं. म्हणून आज आपण हे बोलत आहोत. हुमायून, तू आता गेली 30-35 वर्ष मुस्लिम समाजात विशेष करून काम करतोयस. परवा आपलं जे बोलणं झालं, तुझा एक लेख पण माझ्या वाचनामध्ये आला. मग आत्ता महमूद मदानींचं जे एक भाषण खूप व्हायरल झालं, खूप चर्चा त्याच्यावर झाली, ज्याच्यात त्यांनी जुल्म होगा तो जिहाद होगा ह्या 2 वाक्यांवरती सगळी चर्चा गोल गोल फिरत होती. आणि त्याच्यावरती तू एक फार एका वेगळ्या दृष्टिकोनातून एक लेख लिहिला, तो माझ्या वाचनात आला. पण मला असं वाटलं की हे एका कॉन्टेक्स्टमध्ये, एका संदर्भासहित लोकांसमोर पण ते गेलं पाहिजे, त्याची चर्चा व्हायला पाहिजे. पहिला प्रश्न तर हाच कोणाच्याही, म्हणजे की मुळात अर्थ काय याचा? जब जब जुल्म होगा तो जिहाद होगा, हे ह्याचा दोन्ही बाजूनी मुळात पुन्हा पोलरायझेशनसाठीच उपयोग होतोय का, असा देखील एक प्रश्न त्याच्यातून माझ्या देखील मनामध्ये झाला होता तयार. तो तुझ्या लेखामधून तू त्या संदर्भात काही मांडणी केली आहेस. तर मला वाटतं इथूनच आपण सुरुवात करावी असं मला वाटतं की ह्याचा अर्थच काय, याला असलेली सगळी कनोटेशन्स काय, ह्याच्याकडे कोण कोण कशा कशा अर्थाने बघतंय आणि त्याचा उपयोग किंवा दुरुपयोग कशा कशा पद्धतीनं होऊ शकतो, हा मुख्य गाभ्याचा प्रश्न त्या निमित्ताने तयार झालेला आहे. त्या स्टेटमेंटमध्ये 2 भाग आहेत असं वाटतं मला. एक पहिला शब्द आहे तो जब जब जुल्म होगा, आणि मग ते म्हणतात पुढं काय होतं तसं होईल असं. पण जुल्म होगा म्हणजे अजून होणार आहे वगैरे असं नाही, पण आता होतोय. आणि खरं तर स्वातंत्र्यानंतरच्या पासून ते 80-85 पर्यंत
आणि त्याच्यानंतरचा कालावधीचे 2 काळामध्ये मुस्लिमांच्यावरती खरोखर काय घडलेलं आहे ते बघायला लागेल. आणि ते संदर्भ न व्यक्ता याच्या संदर्भात बोलणं कठीण आहे असं मला वाटतं. मग पहिला असं की धर्माच्या आधारे या देशाची फाळणी झाली, पण ते फाळणी होण्यामध्ये दोन्हीकडचे कट्टरवादी त्याला कारणीभूत आहेत. नुसतं ते जिनांचं नाव घेऊन त्याबद्दल बोलणं बरोबर नाही. आणि दुसरा भाग असा आहे की फाळणीनंतर सुद्धा म्हणजे या देशामध्येच होते, अखंड भारतासाठी लढणारे होते आणि त्यांचा निर्णय सुरुवातीपासूनच होता की भारतामध्ये राहायचा. मग भारतीय मुसलमान हे हिंदूंच्या इतकेच या देशावर प्रेम करणारे आणि तितकाच मूलभूत अधिकार ठेवणारे लोक आहेत. पण स्वातंत्र्यानंतर तसं घडलेलं नाही. म्हणजे स्वातंत्र्याच्या नंतर इमिडिएट कॉन्स्टिट्यूशन जेव्हा फॉर्म झालं, मग तेव्हापासून ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. म्हणजे मुस्लिम खरं तर अशरफी म्हणून मुस्लिममध्ये 3 स्तर आहेत. जसं जातीव्यवस्थेमध्ये, वर्णव्यवस्थेमध्ये आपल्याला हिंदूंच्यामध्ये जे ग्रेडेशन दिसतं जातींच्या आधारावरती, तसं मुस्लिमांच्यामध्ये आहे. म्हणजे भारतीय मुसलमान हे मुख्यतः सगळे धर्मांतरित मुसलमान आहेत. 2% सुद्धा नसतील जे अशरफी मुसलमान आहेत. म्हणजे सत्तेसाठी इराणमधून, अफगाणिस्तानमधून किंवा अरबस्तानमधून जे लोक भारतामध्ये आले आणि ते सत्ताधारी होते, म्हणजे ते नवाब होते आणि तेच धर्मगुरूसुद्धा होते, असा एक वर्ग सोडला तर 98% पेक्षा जास्त मुसलमान हे हिंदू समाजातून धर्मांतरित झालेले मुसलमान आहेत. तोच समाज आहे हा 2% की जो आजही सत्तेमध्ये आणि त्याच्या आसपास असलेला दिसतो. आहे ते खरं आहे. आणि हे 98% जे मुसलमान आहेत ते कोण होते, तर सगळ्या श्रमिक वर्गातून जातीतून हे धर्मांतरित झालेले लोक होते. म्हणजे त्यांची नावं जरी बघितली तरी कळतात की शिकलगार आहेत, अत्तार आहे, बागवान आहे, नदाफ आहे, पिंजारी आहेत. म्हणजे तिथल्या ज्या बहुजन समाजातल्या बलुतेतर जाती होत्या त्या जातीच्या जाती इथे कन्वर्ट झालेल्या तुम्हाला दिसतील. त्यामुळं मुख्यतः शूद्र अतिशूद्र वर्गातूनही झालेलं धर्मांतर असल्यामुळं मुळात जे साधनहीन होते, जे गरीब होते, कष्टकरी होते, तेच हे मुसलमान आहेत धर्मांतरित झाले असले तरी. त्यामुळं म्हणजे सुरुवात जातीव्यवस्थेच्या अंगाने सुद्धा बघितलं की ते मागासलेलेच होते. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर घटना करत असताना मात्र मुस्लिमांचं आरक्षण जाणीवपूर्वकरित्या काढून घेतलं गेलं. ते पॉलिटिकल काढून घेतलं, त्याच्याबद्दल माझी काय तक्रार नाही, कारण आपण सगळेजण एकाच पातळीवरती मोजले जाणार होतो. पण त्यांचं सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण अतिशय तीव्र असतानासुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि सगळ्यांच्या बरोबरीने त्यांना ठेवलं. आणि मागासलेपण किती भयानक होतं हे सच्चरमध्ये 2007 जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंटने त्याचं असेसमेंट केलं, सच्चर समितीनं, त्यावेळेला त्यांनी म्हटलं की मुस्लिमच्या अवस्था काय आहे, तर ते दलितांच्यापेक्षा जास्त मागासलेले लोक आहेत. आणि नंतर रंगनाथ मिश्रा कमिशननं सुद्धा एक बसलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की जेवढे अल्पसंख्य आहेत त्या अल्पसंख्याकांच्यामध्ये सुद्धा सगळे मागासलेले आहेत. याचा अर्थ काय आहे, म्हणजे त्यांना ती गरज होती, पण केवळ एक पाकिस्तान निर्माण झाला म्हणून त्यांना नकळत शिक्षा देण्यात आलेली होती त्यांच्या मागासलेपणाकडे दुर्लक्ष करून. आणि कुठल्याही सुविधा त्यांना या देशामध्ये नव्हत्या. म्हणजे फाळणी संदर्भातल्या राजकीय भूमिकेत सुद्धा असं पॅरलल शोधता येईल की हा सगळा जो बलुतेदार समाज आहे जो कन्वर्ट झालेला आहे त्यांनी इथेच भारतातच राहण्याचा निर्णय त्यांचा होता. ऑफकोर्स, कारण ह्या जमिनीशी, इथल्या व्यवसायाशी, इथल्या लोकांशी त्यांचा जिवंत संबंध होता. मी सांगतो आणि की हां बोल. नाही चालू म्हणजे इथे सुद्धा ते पॅरलल ऐतिहासिक सत्य म्हणून सुद्धा असं मांडता येऊ शकतं की हा जो समाज आहे यांनी जाणीवपूर्वक राजकीय भूमिका तशी घेतलेली होती की आम्ही इथे राहणार आहोत. म्हणजे ती तुम्हाला, आणि तोच समाज आहे की ज्याच्याबद्दल सच्चर समिती आणि रंगनाथ मिश्राचे नंतरचे अहवाल, मला वाटतं सच्चर समितीच्या त्या अहवालाचं तू भाषांतर पण केलेलं आहे. मी याच्याबद्दल लिहिलेलं आहे. मुख्यतः हे समजण्यामध्ये मोठी गफलत आहे. म्हणजे स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये जी फाळणी झाली ती फाळणी होण्यामागं कुठल्या शक्ती दोन्ही बाजूला होत्या. मुस्लिमांच्या बाजूनं मुस्लिम लीग ही जी मागणी करत होती त्याच्यामध्ये मुख्यतः सगळी लीडरशिप ही अशरफी होती. म्हणजे पूर्वीचे सत्ताधारी जे नवाब होते
आणि धर्मगुरू जे होते, सज्जानशीन होते, त्या सगळ्यांची ती पार्टी होती. आणि त्यांचं आणि इथल्या उच्चवर्गीय, भारतामध्ये सुद्धा सत्ताधारी हे उच्चवर्गीय आणि उच्च जातीयच होते. त्या दोन उच्च जातीयांच्या मधला तो संघर्ष होता. आणि त्यांना भीती अशी होती लीगवाल्यांना की बहुसंख्य हे हिंदू असल्यामुळं आम्हाला ज्या प्रकारची सत्ता, निरंकुश सत्ता हवी आहे ती करता येणार नाही, म्हणून त्यांनी फाळणीकडे भाग घेतला. म्हणजे ती साठमारी होती, ती दोन धर्मामधल्या उच्च जाती आणि उच्च वर्गीयांची ती साठमारी होती. मला असं दिसत नाही की स्वातंत्र्याची संपूर्ण समाजामध्ये उभी फूट पडली होती. म्हणजे ग्रामीण भागामध्ये तुम्ही आजही गेलात तर तुम्हाला असं दिसेल, तर तिथले सगळे बलुतेदार जे आहेत, म्हणजे अत्तर असतील, शिकरगार असतील, नदाफ असतील, पिंजारे असतील, मुल्लाणी असतील, हे सगळ्यांचं जीवन हे हिंदू आणि मुस्लिमांच्या एकत्रितच त्यांचा आर्थिक गाडा होता. सहजीवन, त्यांचं आर्थिक जीवन, त्यांचं सामाजिक जीवन, त्यांची सांस्कृतिक जीवनाची नाळ एकच होती. म्हणजे सण उत्सवांच्या मध्ये सुद्धा, यात्रा असतील, उरूस असतील, कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांची अतिशय घट्ट एकमेकाशी जोडलेली नाती होती. जगण्याचं साधन काय होतं त्यांचं? म्हणजे शेतीला आवश्यक पूरक गोष्टी त्यांना पुरवण्याकडे मुस्लिमांच्याकडे काय नव्हतं. त्यामुळे जगणंच इथं असल्यामुळं त्यांचे नातीगोती सगळे संबंध सांस्कृतिक संबंध असल्यामुळं त्यांच्या ठिकी पाकिस्तान नव्हता. ती अतिशय उच्चवर्गीयांच्यामध्ये, उच्चवर्णीयांच्यामध्ये असलेली लढाई होती. ती समाजाची उभी फूट होती. हे आत्ताचं राजकारण असं दाखवतात, भासवतात, पण तशी उभी फूट होती असं मला वाटत नाही. त्यामुळे फाळणी ही दोन सत्ताधाऱ्यांच्या मधली ती साठमारी आहे. आणि जनता विभाजित झाली होती, हे आत्ता त्याला राजकीय स्वरूप दिलेलं आहे. हे समजून न घेता फाळणीच्या काळात सुद्धा हा विचार झालेला आहे. कारण त्यावेळेला निर्णय करणारे कोण आहे त्याचा प्रश्न आहेच. त्यामुळं तेव्हापासून जे त्यांच्या मागासलेपणा दुर्लक्ष झालं, ते काँग्रेस 40 वर्ष जवळपास त्यांनी राज्य करत असताना त्यांनी मुस्लिमांच्या मागासलेपणावर लक्ष दिलेलं नाही. खरं तर एक गमतीची गोष्ट सांगतो की सच्चरच्या आधीसुद्धा इंदिरा गांधींच्या काळामध्ये एक आयोग बसला होता आणि त्या आयोगामध्ये मुस्लिमांच्या मागासलेपणाचा अभ्यास झाला होता. आणि ते सगळं रिपोर्ट झकेरियाने हे लिहिलेलं आहे. झकेरिया घेऊन जे ते इंदिरा गांधींच्याकडे गेले आणि मागासलेपणाचं सगळं स्वरूप दाखवलं. त्याने ते उचलून शेलवरती ठेवलं आणि म्हणाले, हे राहू दे बाजूला, तुम्हाला काय पाहिजे सांगा. कारण त्यांना ते मागासलेपणाचं सत्य समाजासमोर यावं असं वाटत नव्हतं. आणि पंतप्रधान 15 कलमीची योजना आहे जी सच्चरनंतर सुद्धा लागू झाली, त्यावेळेला मग इंदिरा गांधींनी ती सुरू केलेली होती. आणि सच्चरनं त्यानंतर 2007 मध्ये सांगितले की त्यांची शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय सुद्धा बहिष्कृतता किती भयानक आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. हे लक्षात घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्यामुळं हे मागासलेपण तर बाजूला राहिलंच, त्यांची देशनिष्ठा, या देशासाठी त्यांनी गाळलेला घाम, त्यांचं या जमिनीशी नातं, हे सगळं राहिलंच बाजूला. काँग्रेसच्या नंतर जे भाजपचं आणि RSSचं जे सरकार आलेलं आहे, त्या सरकारनं जाणीवपूर्वक ती उभी फूट फाडायचा प्रयत्न केला आहे. आणि मुस्लिमांचं आयसोलेशन, मार्जिनलायझेशन आणि त्यांना सेकंडरी सिटिझनशिपकडे ढकलण्याचा प्रयोग सुरू झालेला आहे. आणि आत्ता तर परिस्थिती अशी आहे की इस्रायल आणि ज्यूचे संबंध जे पॅलेस्टाईनमध्ये तुम्हाला दिसतात, तसे भारतामध्ये असरशा इस्रायलचं मॉडेल हे जणू रापावं लागले. म्हणजे त्याचं डोझर हे एक अगदी उदाहरण आहे. म्हणजे आत्तासुद्धा तुम्ही जर बघितलं, म्हणजे आता रिसेंट मी सांगतो की अतिक्रमणं काय नुसतीच मुसलमानांनी केलेली नाहीत. कुठल्याही तुम्ही शहरामध्ये गेला तर तुम्हाला अर्धी एक वसाहत ही अनधिकृत तुम्हाला दिसेल. तेवढ्या मोठ्या संख्येनं लोकांना तुम्हाला उद्ध्वस्त करून हा देश चालवता येईल का, समाज टिकवता येईल का? ती गोरीब कोष्टकरी माणसं आहेत, झोपडपट्टी राहणारी. पण सिलेक्टिव्ह पद्धतीनं मुस्लिम वस्त्याच टार्गेट करून त्याच्यावरती डोझर लावणं आणि आंदोलन करून जर प्रतिकार करायचा प्रयत्न केला तर त्यांच्या तरुणांना मारणं आणि त्यांना जेलमध्ये टाकणं आणि वर्षानुवर्षे बेल न देणं, सगळ्या मस्जिदींना, मदरशांना टार्गेट करणं, त्यांच्या आरक्षणाच्याबद्दल भूमिका असं घेणं की त्यांना आरक्षण देणं म्हणजे त्यांच्या धर्माच्या आधारे देणं. खरं तर त्या बाबतीतसुद्धा स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे कुठला OBC आरक्षण कोणी दिलं, आयोग कुठला तो मंडल, हां, त्या मंडल कमिशननं मुस्लिम हे सर्वार्थाने मागासलेले आहेत म्हणून OBC म्हणून त्यांना आरक्षण दिलेलं आहे. पण OBCवाले भाजपवाले स्टँड असा घेतात की त्यांना आरक्षण हे धर्माच्या आधारे आहे आणि आम्ही देणार नाही. म्हणजे सर्व बाजूंनी त्यांची मुस्कटदाबी.
त्यांना राजकीय आता प्रतिनिधित्व लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भाजप असेल किंवा तत्सम लोक त्यांना उमेदवारीसुद्धा देत नाहीत. लोकसभेमध्ये त्यांना आवाज नाही आहे, विधानसभेमध्ये त्यांचा आवाज नाही आहे. ते ग्रामपंचायत जिल्हा परिषदेमध्ये तुम्हाला दिसेल. आणि त्यांनी जाहीर केलेलं आहे की तुमच्या मतांची आम्हाला गरज नाही आणि तुमची मतं न घेता आम्ही सत्तेमध्ये येऊन दाखवलेलं आहे. म्हणजे मला थोडक्यात असं म्हणायचं आहे की राजकीयदृष्ट्या बहिष्कृत केलेलं आहे. आता आर्थिकदृष्ट्या बहिष्कृत करायचा जाहीररित्या भाषणं होतात, त्यांचं लिंचिंग सुरू आहे, त्यांच्यावरती घरांच्यावरती डोजर चालले आहेत. म्हणजे हा जो अत्याचार सातत्यानं व्हायला लागला आहे म्हणजे मला याला असं वाचा फुटत नाही. हां, मला वाटतं की जब जब जुल्म होगा असं जे तू सुरुवात केलंस तो जब जब होगाचा मुद्दा नाही आहे. पेक्षा जो हा झालेला आहे, हा जो सगळा ज्या अवस्थेमध्ये आज मुस्लिम समाज आहे ह्या पार्श्वभूमीवरती जेव्हा काही बोललं जातं तेव्हा ही पार्श्वभूमी प्रत्येक वेळेला पुढे येते, लक्षात घेतली जाते, सगळ्यांपर्यंत पोचलेली असते असं सुद्धा नाही. हा एक भाग. आणि दुसरं की मग नवीन एक पातळी त्याची गाठली जाते की जब जब होगा तब तब क्या होगा. आता जब अन्याय होगा तब क्या होगा च्या मध्ये एक तऱ्हेचं दोन्ही बाजूनी एक रेटोरिक एक तयार झालेलं असतं आणि ते आपल्या आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीला ते प्रिय असल्यासारखं असतं. म्हणजे ते त्याला चेतवणारं पण असतं. आता ह्याच्यातून आणखीन हा प्रश्न गंभीर होत जातो. अशी एक साखळी म्हणजे काय म्हणायचं त्याला की हे परपिच्युएट होत जातं. म्हणजे झालेल्या अन्यायाचं क्वांटिफिकेशन होणं आणि तो दूर करण्यासाठीचे मार्ग पुढे येणं, त्याच्यात राजकीय पक्षांनी भूमिका घेणं, समाजाने काहीतरी भूमिका घेणं आहे, त्याला सोडवण्याच्या दिशेनं जाण्याचा एक मार्ग असू शकतो. पण दिसतं असं की ह्या तऱ्हेच्या आणि होत असलेल्या आणि होत राहणाऱ्या होणाऱ्या भविष्यात त्याच्यावरती त्याचा प्रतिकार असा होईल असं म्हणत असताना तो सोडवण्याच्या दिशेनं न जाता आणखीन पोलराईज होण्याच्या दिशेनं जातं की काय असं माझ्या आणि खूप लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न असू शकतो. तर मला वाटतं ते देखील तू त्या लेखामध्ये तू मांडलंयस आणि ते फार मूलभूत आहे. तेही तू मांडवस असं मला वाटतं. ते दोन मी नंतर त्या संदर्भात सुद्धा बोलणार आहे की अजूनही मला असं वाटतं की ते जब जब जुल्म होगा याच्यावरती अजून थोडं बोलायला पाहिजे. याचं कारण असं आहे की जब जब जुल्म होगा हे म्हणायची वेळ कुणावर येते असा सुद्धा प्रश्न आहे. आणि ती काय येते म्हणजे इथे एक राज्यव्यवस्था आहे, इथं पक्ष आहेत, आपल्या देशाची घटना आहे. म्हणजे मुस्लिमांचा प्रश्न मुस्लिमांनी बोलावा आणि धर्मनिरपेक्ष पक्षांनी हे बघायची भूमिका घ्यावी अशी परिस्थिती आलेली आहे की नाही हे तपासायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे एका बाजूनं भाजपनं RSSने अशी भूमिका घेऊन म्हणजे सरळ हल्ले करणं मी समजू शकतो, पण धर्मनिरपेक्ष पक्षांनी सुद्धा हे ठरवलेलं आहे की पूर्वी आता आम्ही विभक्त मतदारसंघ नाकारले आणि संयुक्त मतदारसंघ आणले, पण भाजपनं कायद्यामध्ये संयुक्त असलं तरी प्रत्यक्षामध्ये हे विभक्त मतदारसंघ असल्यासारखं वागायला लागलं आहे. आणि विरोधी पक्षांनी जणू मान्य केलेलं आहे आम्ही जर मुस्लिमांच्या अन्यायाच्यावर बोललो तर आम्हाला ती हिंदूंची मतं मिळणार नाहीत. म्हणून इतका अन्याय अत्याचार होत असताना सुद्धा त्यांनी बघायची भूमिका घेतली. म्हणजे त्यांना हे सुद्धा उमेदवारी देत नाहीत, त्यांच्या मूल्यामध्ये जात नाहीत, त्यांच्या स्टेजवरती मुसलमानांना ठेवत नाहीत, त्यांच्या कुठल्याही प्रश्नांना तोंड उत्तर देत नाहीत. त्याच्यापेक्षा ते काय करतात, मुस्लिमांचा प्रश्न जर आला तर त्यांच्यात निवडून जे कोण 2-4 आलेले त्यांना बोलायला सांगतात विधानसभेत आणि लोकसभेमध्ये. किंवा त्यांनी OWC ठरवून टाकला आहे की OWC हा तुमचा बोलणारा माणूस आहे, त्याला बोलू द्यायचं. म्हणजे तुम्हीसुद्धा इनडायरेक्टली या सगळ्या राजकारणाला नकळत खत पाणी घालायला लागला. त्या मुस्लिम हतबल झालेत. खरं तर आपला धर्मनिरपेक्ष देश असल्यामुळं आणि आपला इतिहाससुद्धा असा राहिलेला असल्यामुळं खरं असं पाहिजे होतं की डाव्यानी आणि धर्मनिरपेक्ष म्हणवणारे ठामपणे मुस्लिमांच्यावरती किंवा जसं दलितांच्या बाबतीत आदिवासींच्या बाबतीत आम्ही उभारतो तसं मुस्लिमांच्या बाबतीत जर उभारलो असतो तर या देशाचं नुकसान झालं नसतं असं मला वाटतं. परंतु यांनी अशी बघायची भूमिका घेतल्यामुळं होतं की मुस्लिमांच्यामध्ये जे प्रतिगामी शक्ती आहेत किंवा धार्मिक ज्या शक्ती आहेत
त्यांना ही पोकळी भरून करायला संधी तुम्ही देता, म्हणजे ही संधी तुम्ही निर्माण करून देता. त्यामुळं ते जेव्हा येऊन बोलायला लागतात तेव्हा त्या संपूर्ण समाजाला असं वाटायला लागतं की कोण आपली भूमिका घेत नाही, कोण आपल्या अन्यायावरती बोलत नाही. मग हा एक माणूस आपल्याला जर बोलतो तर त्याला ते सगळं बरोबर वाटायला लागतं. त्यामुळे ते अन्यायाकडे बघून त्यांना वाचा फोडतो म्हणून ते त्याला सपोर्ट करतात. आणि त्यांचं दुर्लक्ष होतं की त्याच्यानंतर जब जब जुलना तब क्या होगा, काय व्हायला पाहिजे, मग जेहाद होगा हे त्यांना बरोबर वाटायला लागतं. कारण त्यांच्या दृष्टीने ते जेहाद असा सांगतात की जेहाद त्यांनी स्पष्ट सुद्धा केलं त्यांच्या भाषणामध्ये की जेहाद काय बुवा. त्यांनी म्हटलं की जेहाद म्हणजे कोण दहशतवाद वगैरे म्हणत असेल तर ते आम्हाला मान्य नाही. कारण इस्लाममध्ये जेहाद हा मुख्यतः आंतरिक संघर्ष आहे, समतेचा संघर्ष आहे. म्हणजे न्यायाची प्रस्थापना करणं किंवा मानवतेची प्रस्थापना करण्याचा जो संघर्ष आहे तो आणि आत्मिक शुद्धीचा संघर्ष आहे, त्याला जिहाद म्हणतात. त्यामुळं आम्ही जिहाद करायला लागलो म्हणजे अन्यायाचं परिमार्जन करून न्याय प्रस्थापित करण्यासाठी लढायला लागलो असं ते त्याचा इंटरप्रेट करून सांगतात. लोकांना बरोबर वाटतंय, मग तो कुठं चुकीचं बोलायला लागला असं वाटतंय. पण त्याचं राजकारणाच्या अंगाने म्हणजे ते समजून घेणे ते मानसिकता त्या लोकांची विकसित झालेली नाही. मला असं वाटतं की ही डेमोक्रेसी आहे, घटनेनुसार चालणारा हा देश आहे. आणि या घटनेनं तुम्हाला तुमच्यावरती जर अन्याय होत असेल तर त्याच्याविरुद्ध संघटित व्हायला, संघर्ष करायला तुम्हाला मार्ग दिलेला आहे. तुमचा तो मूलभूत अधिकार आहे. तुम्हाला प्रसंगी आता ती शक्य अशक्यची गोष्ट वेगळी आहे, परंतु तुम्हाला सरकारसुद्धा बदलण्याचा अधिकार दिलेला आहे. मग ते मार्ग उपलब्ध असताना तुम्ही घटनेच्या चौकटीत त्याच्या समस्यांचं बोलता, म्हणजे आमच्या घटनेत दिलेल्या अधिकारांच्यावरती अतिक्रमण व्हायला लागले. घटनेनंच भले आमच्या धार्मिक अधिकार दिलेले असतील, मानवतेचे अधिकार दिलेले असतील, लोकशाही अधिकार, राजकीय अधिकार दिलेले असतील, आर्थिक अधिकार दिलेले असतील, त्यांच्यावरती हल्ला व्हायला लागलाय सांगताय. मग उत्तरसुद्धा तुम्ही ती घटनेच्या चौकटीत द्यायला पाहिजे होतं. पण ते तिथं हुशारी करतात, कारण त्यांच्या लेखी ती सगळी धार्मिक चौकट जी आहे त्या चौकटीतून तेच घटनेला सुद्धा बघतात, इथल्या राज्यव्यवस्थेला सुद्धा बघतात. त्यामुळे त्यांच्या लेखी हा अन्याय आहे, पण ते धर्माच्या चौकटीतून बघत असल्यामुळे त्यांना उत्तर त्याचं धर्मामध्ये दिसतंय. त्यामुळे इस्लामिक चौकटीमध्ये ते विचार करत असल्यामुळे त्यांना असं वाटतंय की याचं उत्तर मग जिहाद आहे. मग एकदा तो जिहाद असं तुम्ही म्हणायला लागला की मग प्रश्न असा पडतो की तुम्ही हा जो फॅसिझम आहे त्या फॅसिझमची लढाई ही नुसती मुस्लिम विरुद्ध ते सगळं शासन सत्ता आहे का, आणि तशी लढाई शक्य आहे का, असा विचार ते हरवतात. आणि ह्याच्या पाठीमागे जर मुसलमान गेले तर अगदी मला असं वाटतं की भाजप आणि RSSची जी इच्छा आहे या देशामध्ये ही उभी फूट धर्माच्या आधारावर झाली पाहिजे, त्यालाच यातून बळकटी मिळते हे लोकांच्या लक्षात येत नाही. आणि ते मला गंभीर असं आहे असं वाटतं. मला वाटतं की हे खूप महत्त्वाचं आणि वेगळं म्हणणं आहे. कारण दोन्ही बाजूनी मांडणी ही धर्माच्या अंगानेच, म्हणजे त्याची उत्तर पुन्हा एकदा धर्मामध्ये शोधण्याच्या पद्धतीनं जाणारी आहेत. आणि त्याच्यातून सॅग्रिगेशनच जास्त आहे. आणि ते एकमेकाला खतपणी घालणार आहे. आणि दोघांना म्हणजे त्यातलं जे विभक्तीकरण आहे तेच जास्त बळकट करणार आहे. म्हणजे असा तो पिंगपॉंगचा खेळ चालू राहावा अशा तऱ्हेचा आहे. आणि त्याच्यात ही कॉमनॅलिटी आहे, हे अतिशय महत्त्वाचं तू बोलतोय. आणि पण असं का घडलं, असं का ते बोलतात आणि मुस्लिम समाजासुद्धा असं का वाटतं याचं सुद्धा थोडंसं विश्लेषण करायला पाहिजे. म्हणजे एकेकाळाला म्हणजे मी जेव्हा या कामामध्ये आलो मुस्लिमांच्यासाठी, मला असं 93 नंतर जाणवलं की तिथं काम करायला पाहिजे. तेव्हा मला असं वाटतं की मुस्लिम समाजामध्ये दारिद्र्य तर आहेच, पण बौद्धिक दारिद्र्याचा प्रश्न त्याच्यापेक्षा गंभीर आहे. इंटेलेक्च्युअल बँक्रप्सी, इंटेलेक्च्युअल पॉवर्टी त्यांचा प्रश्न आहे. कारण ते केवळ धर्माच्या आधाराने विचार करतात. इतिहास असेल, वर्तमान असेल, भविष्य असेल, या सगळ्यांना ते प्रत्येक घटना ही धार्मिक नजरेनेच बघतात. मग एक तर ती अल्लाची कृपा आहे किंवा अल्लाचा अभिशाप आहे, ते वास्तव बघू शकत नाहीत. असं का घडलं हे मला जाणवलं म्हणून मी काम करायला लागलो. पण अक्षरशः मला असं दिसतंय की आता हिंदू समाजामध्ये तसं काम करण्याची जास्त गरज आहे.
म्हणजे मुस्लिमांच्या पेक्षा पलीकडे जाऊन आता हिंदू राष्ट्राची जेव्हा मागणी होते, मनुस्मृतीतून आता निकालसुद्धा कोर्टामध्ये यायला लागतात. आता परवा जो निकाल झाला त्याचा मध्य प्रदेशमध्ये, तर तो त्यानं मनुस्मृतीचे दाखले दिलेले आहेत आणि असे अनेक केसेस साईट करता येतील. तर ही मानसिकता अशी कावा लागली की ते सुद्धा सगळ्या धर्माच्या अंगाने विचार करायला लागलेत. खरं तर तिथं महात्मा फुले झालेले आहेत, आंबेडकर झालेले आहेत आणि अनेक चळवळींची तिथं परंपरा आहे. म्हणजे खाली पेरियार असतील अशीच खूप परंपरा आहे. मुस्लिमांच्या मध्ये मात्र तुम्हाला स्वातंत्र्यानंतर एक सामाजिक राजकीय परिवर्तनाची बदलाची चळवळ झालेली दिसणार नाही झालेली. त्यामुळे ही जी प्रचंड पोकळी आली ती सगळी पोकळी धर्मगुरूंनी भरून काढलेली आहे. आता तुमचे प्रवक्ते म्हणून जे बोलतात ते सगळे धर्मगुरू आणि धार्मिक संघटनाच आहेत. कारण राजकीय नेतृत्वच नाही आहे मुस्लिमांना. राजकीय नेतृत्व अतिशय फुटकळ, ज्याला जनाधार नाही आहे आणि जे संदेश साधू आहेत आणि कुठल्या तरी एका राजकीय पक्षाचे ते काय म्हणू त्यांना आता पाठीराखे आहेत, पोस्टर बॉय आहेत. याच्या पलीकडे त्याला काही अर्थ नाही. म्हणजे राजकीय दृष्ट्या त्यांना नेतृत्व नाही आहे, सामाजिक परिवर्तनासाठी त्यांना नेतृत्व नाही आहे. पण वैचारिक तर मी दिवाळखोरीच बोललो. याचा अर्थ असं नाही की काही अकॅडमिक स्कॉलर आहेत पण ते पुस्तक बंद आहेत, त्यांचं समाजाशी नातं काही नाही. त्यामुळे ही प्रचंड पोकळी जी आहे ही गेल्या अनेक वर्षापासून या धर्मगुरूंनी अतिशय पद्धतशीरपणे ओळखून ती बांधून ठेवलेली आहे. त्यामुळं देवबंद म्हणजे इथं मुस्लिमांच्या सामाजिक शैक्षणिक तुम्हाला संस्था दिसणार नाहीत या स्तरावरच्या, पण जगामधला सगळ्यात 2 नंबरचा देवबंदचा मदरसा मात्र त्यांनी उभा करून दाखवला आहे. आणि असं गाव नाही आहे की जिथं मदरसा आणि मदरसा टेंड मुलं जाऊन पोचलेत. अशी इतकी मोठी प्रचंड म्हणजे जगामध्ये मी सांगतो तुम्हाला की आत्ता जी तबलीगची चळवळ आहे तशी मास मुवमेंट दुसरी नाही आहे. म्हणजे इतक्या प्रचंड संख्येने तळापर्यंत गेलेली त्यांनी संघटना जी उभा केली ती धार्मिक आहे, ती तबलीगची चळवळ आहे आणि त्याला प्रशिक्षण देणारी, त्याला धार्मिक आधार देणारी अशी शिक्षित लोकांची फौज म्हणजे ती लाखांनी असेल ती मदरसा चळवळीतून त्यांनी उभी केलेली आहे. अशा वेळेला माणसं प्रत्येक गोष्ट ही धार्मिक नजरेनेच बघायला लागले. त्यांची भाषा, त्यांची संज्ञा ही आखरत म्हणजे मृत्यूनंतरचं आयुष्य हे खरं आयुष्य आहे. आणि आत्ता आमची त्यानं घेतलेली परीक्षा आणि त्याला आपण पास व्हायला पाहिजे. त्यामुळे धर्माच्या चौकटीतूनच ते प्रत्येक घटनेकडे बघायला लागले. ह्या अवस्थेला ते का आले, कुणी आणलं, तर याचं कारण असं आहे की या समाजामध्ये तसं नेतृत्व नाही मिळालं ज्याला सामाजिक परिवर्तनासाठी काम करायला पाहिजे. त्याची पोकळी आहे. त्यामुळे ते जब जब जुल्म होगा तब तक मग जिहादच होणार हे समजून घ्यायला पाहिजे. याला उत्तर नाही देणार आहे. आणि काही जण असं दावा करतात की नाही सामाजिक अशी नावं घेतात. मी नाव घेणार नाही की काही लोक आहेत सामाजिक परिवर्तन त्यांनी घडवलेलं आहे आणि काही मुद्दे उचललेले आहेत. तर माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की मुस्लिमांच्यामध्ये ज्या चळवळीच्या नावाने कोण उभारले, मग एक OBCची चळवळ आहे, ती फक्त पैसे कमवणारी चळवळ होती. त्याला काही आधार नाही आहे. लोकांना काही फायदे सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी लोकांच्याकडे 100 रुपये घेऊन काम करणारी ती चळवळ होती आणि त्याचा राजकीय पक्षांनी वापर केला. त्याचा सामाजिक परवानगी राजकीय परवानगीशी संबंध नाही. दुसरी एक चळवळ झाली ती स्त्रियांच्या अन्यायावरती बोलली. पण या दोघांच्या पाठीमागे ब्रेन दुसरा आहे. म्हणजे खास करून सामाजिक चळवळीचा जर उल्लेख केला तर समाजवादी आणि सो कॉल्ड जे पुरोगामी होते त्यांनी ह्याचा पाठिंबा देऊन उभं केलेलं आणि RSSच्या संपूर्ण पाठबळावरती ती उभा राहिलेली चळवळ आहे. आजही त्या सगळ्या लोकांना RSSचा तितकाच व्यापक पाठिंबा आहे. त्यामुळं ते समाजाने फेकून गेलेले लोक आहेत. त्यांना समाजामध्ये काही जनाधार नाही आणि त्यांची भूमिका समाजाला पटत नाही. त्यामुळे त्या अर्थाने त्यांना चळवळ म्हणण्यात काय अर्थ नाही आहे. म्हणजे अशा एक अतिशय विचित्र अवस्थेमध्ये हा समाज आहे. त्यामुळं जब जब जुल्म होगा म्हटलं तर तब तब जिहाद होगा हे नॅचरली येऊ शकते. आता त्याचं मी समर्थन करत नाही. मला असं वाटतं की बेसिकली हे लोकांना तर समजून सांगायला पाहिजे की धर्मनिरपेक्ष देशामध्ये तुम्ही राहता, हिंदू आणि मुस्लिम असतील किंवा इतर समाजातली माणसं असतील, या सगळ्यांची पॉलिटिकल डेस्टिनी एक आहे. म्हणजे खरं तर सगळी डेस्टिनी एक आहे.
त्यामुळे यांच्यामध्ये सेग्रिगेशन सगळ्या प्रकारचं जे चाललेलं आहे ते थांबवून एकत्रित लढाई, ती आदिवासी असतील, दलित असतील, कष्टकरी बहुजन समाज असेल आणि हिंदू मुस्लिम असतील, मुस्लिमसुद्धा त्यातलेच आहेत. त्यांच्या श्रद्धा नुसत्या वेगळ्या असतील, ते काय घटनेनं दिलेल्या त्याप्रमाणे तुम्ही राहायला काय हरकत नाही आहे. परंतु ही एकत्रित लढाई जर झाली नाही तर या देशाचं सुद्धा ते मोठं नुकसान होईल. आणि ज्या पद्धतीनं आत्ता बघायला एक मोठं कार्नेज होईल त्याची मला भीती आहे. त्यामुळं आपण याच्याबद्दल सिरियसली म्हटलं पाहिजे की जब जब जुल्म होगा खरं आहे, पण त्याचं उत्तर तुम्हाला धार्मिक अंगाने देता येणार नाही. या घटनेच्या चौकटीमध्ये धर्मनिरपेक्ष पद्धतीनं आणि सगळ्या कष्टकरी बहुजन आणि मुस्लिम समाजाच्या एकजुटीतूनच त्याला उत्तर द्यायला पाहिजे, तरच या देशाचं भलं होईल असं मला वाटतं. त्यामुळं त्यांनी अन्यायासंदर्भात जी भूमिका मांडली त्याचं मला योग्य वाटतं आहे, ते त्यांनी मीमांसा चांगली केलेली आहे. परंतु त्याचं उत्तर म्हणून त्यांनी जे सांगितलं ते अतिशय धोकादायक आहे. आणि ते आता नुसतं धोकादायक म्हणून मला पुरेसं होणार नाही, कारण गेल्या अनेक वर्षामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं धार्मिक एक वर्चस्व आपलं निर्माण केलेलं आहे, लोकांच्या मनावरती जो कब्जा मिळवलेला आहे, त्यांनी जे नेतृत्व लादलेलं आहे, त्या सगळ्यांचा एकत्रित विचार करून त्याला उत्तर द्यायला लागणार आहे. आणि ती मुस्लिमांच्या अंतर्गत नुसतं करायला पाहिजे असं नाही. म्हणजे ती मुस्लिमांतर्गत बदलण्यासाठी काही लोकांनी पुढं यायला पाहिजे, विचारवंत बनवणारे पुरोगामीने यायला पाहिजे. पण तीसुद्धा बदलाच्या चळवळीमध्ये हिंदू समाजामधल्या पुरोगाम्यांनी हे सगळं समजून घेऊन यायला पाहिजे. म्हणजे पूर्वी जे मी उदाहरणं दिली RSS आणि हे बॅकड जी काय मुवमेंट आली तशी ही होणार नाही, याची काळजी घेऊन पुढे जायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे की याचा म्हणजे हे खूप मूलभूत मुद्दे तू मांडलेले आहेत. खरं म्हणजे चर्चांमधून म्हणजे काय म्हणायचं त्याला, पॉप्युलरली ज्या चर्चा होतात त्याच्यामधून हे मुद्दे न येणारे सगळे मुद्दे तू मला वाटतं मांडलेस. आणि त्याचा परिणाम म्हणून म्हणजे ज्या ह्या अशा तऱ्हेच्या पुन्हा एकदा धर्माचंच वर्चस्व कायम करणाऱ्या भूमिका घेण्यातून एका बाजूला मनुस्मृती हाच खरं म्हणजे घटनेचा आधार असला पाहिजे असं म्हणणारे तयार होतात, आणि दुसऱ्या बाजूला शरिया हाच कायदा असला पाहिजे असं म्हणणारे तयार होतात. आणि जे दोघेही एकमेकाला वरून विरोधी दिसतात, एकाच पण दिशेने प्रवास करणे, एकाच बोटीत जाणारे प्रवासी, पण ते एकाच बोटीत जाणारे प्रवासी आहेत असं तुझं म्हणणं आहे. हा खूपच लोकांच्या भावनांना हात घालणारा प्रश्न आहे. ह्याच्यावर खूप गांभीर्याने आणि व्यापक चर्चा व्हायला पाहिजे, आणि ती सर्व दूर पुन्हा पुन्हा लोकांशी बोलून हे समजून घेतलं पाहिजे. ह्या प्रश्नांना येणाऱ्या धारा ज्या आहेत त्या बोथट करण्यासाठीचा हा एक मोठा मार्ग, एक पद्धत असू शकते. त्यासाठी म्हणून म्हणलं की आज आपण ह्या विषयावर ते निमित्त आहे, ते भाषण आणि त्याच्यातून, कारण हे काय पुन्हा पुन्हा नवीन मुद्दे येऊन पुन्हा पुन्हा त्याला धार पाजळण्याचीच कामं होत राहतात. त्याच्यामुळेच आज म्हणलं की त्या निमित्ताने आज आपण याच्यावरती बोलूया. त्यासाठी मला असं वाटतं की मुस्लिमांच्या मध्ये आणि हिंदूंच्या मध्ये दोन्ही बाजूला जी कट्टरता आणि जी धर्मांतर पसरायला लागले त्या संदर्भात संयुक्त कार्यक्रम शोधायला पाहिजे. तो तरुण पिढीच्या वरती शोधायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे हा मला सायकोलॉजिकल कंडिशनिंगचा प्रश्न वाटतो. आणि आम्ही नुसतं राजकीय क्रांत्यांच्याबद्दल बोललो, टेक्नॉलॉजिकल क्रांतीच्याबद्दल बोललो, आर्थिक क्रांतीच्याबद्दल बोललो, पण मानसिक बदलाच्या संदर्भात सगळ्यांचं दुर्लक्ष झालेलं आहे, तिकडं आपण लक्ष दिलेलं नाही. त्यामुळे सायंटिफिक टेम्परामेंट असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, हे तरुणांच्यामध्ये यायला पाहिजे. सायकोलॉजी कंडिशनिंग तोडायला पाहिजे. त्यामुळे त्या पद्धतीचे प्रयत्न म्हणजे शाळांतून ते यशस्वी होतील असं मला वाटत नाही. किंवा चळवळीसुद्धा कमजोर झालेल्या आहेत, किंवा चळवळींनी खरं तर पुढाकार घेऊन तरुणींच्या मध्ये म्हणजे या पद्धतीचं जर विचारमंथन जर झालं तर आधुनिक समाज निर्माण करण्याची एक शक्यता निर्माण होईल. आणि दुसरं असं की नाही, हे पुढे जर चालत राहिलं तर मला एक फार मोठा धोका असं दिसतो की फार मोठ्या प्रमाणात कत्तली होतील. म्हणजे धर्मयुद्धाची दोन्ही बाजूने तयारी सुरू आहे असं माझं स्वतःचं रिडिंग आहे. आणि तो जर धोका टाळायचा असेल तर आजच्या तरुणांना आम्ही टार्गेट करायला पाहिजे, त्यांना फोकस करायला पाहिजे आणि धर्माच्या पलीकडे जाऊन
म्हणजे अनुकंपा असेल, प्रेमाचे जे संबंध आहेत, मानवी संबंध आहेत आणि या जगाकडं, या प्रत्येक घटनेकडं, राजकारणाकडं कसं बघायचं, म्हणजे त्याचं ऑब्झर्वेशन जे करायला पाहिजे ते सत्य पद्धतीनं जर करायचं असेल तर त्याची सायंटिफिक मेथडॉलॉजी असेल, क्रिटिकल थिंकिंग असेल, यावरती भर देऊन तरुणांना जर आपण संघटित करू शकलो आणि दृष्टी देऊ शकलो तर मला वाटतं की हे धर्मांतेकडं उत्तर सापडेल. तो एक महत्त्वाचा मार्ग आहे. बाकीच्या तर चळवळी आणि संघर्ष तर आहेतच, पण तरुणांच्यावरती फोकस करून हे काम जास्त व्हायला पाहिजे असं मला वाटतं. आणि मला वाटतं की आपला देखील वैयक्तिक सुद्धा अनुभव असाच म्हणजे आता 60च्या आसपास आपण असलो तरी लहानपणापासून ह्याच समाजात आपणही वाढलेलो आहोत. आपले मित्र, आपल्या आसपास परिसर आपण पाहिलेला आहे. तिथून इथपर्यंतचा आज प्रवास जो झालेला आहे, ह्या सगळ्याला पुन्हा एकदा ह्याच्यात बदल घडवण्यासाठीच एकदम बरोबर आहे की नवीन तरुण पिढी जी म्हणजे आहे, इतिहास आणि भूतकाळाच्या स्मृतीतून पुन्हा एकदा तो समाज निर्माण करण्याची प्रक्रिया थांबली पाहिजे. म्हणजे तुमच्या मेमरीतून पुन्हा पुढचा माणूस जर घडवायला लागला तुम्हाला तर तो बदल होणार नाही. त्यामुळं नवं म्युटेशन मेंदूमध्ये तुमच्या आल्याशिवाय नवा विचार करणं शक्य नाही असं वाटतं. तो नवा विचार करण्याची क्षमता त्या तरुणांच्यामध्ये विकसित व्हायला पाहिजे. त्यासाठी काम झालेलं नाही. त्यामुळे ते सायंटिफिक टेम्परामेंटचं काम झालं तर मग ते राजकीय सुद्धा समज, धर्माकडे बघायची समज, मानवी संबंधाच्याकडे बघायची समज, हे डिकंडिशन आणि अनलर्निंगचं काम आहे असं वाटतंय आणि ते व्हायला पाहिजे फोकस पद्धतीनं असं माझं मत आहे.